शिवथरगाळ नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण 6वे आवर्तन समूहावर आज शुक्रवार वैशाख वद्य चतुर्थी शके 1947 दिनांक 16 मे 2025. आज समर्थ लिखित रामायणावर उद्बोधन करणार आहेत आदरणीय रुपालीताई कापरे. आजची रामवंदना सादर करणाऱ्या पुष्पाताई चितांबर आणि समर्थ लिखित रामायणावर उद्बोधन करणाऱ्या आदरणीय रुपालीताई कापरे यांचे शिवथरघळ नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहातर्फे आभार मानते. त्यांनी असंच समूहावर येऊन मार्गदर्शन करावं अशी समूहातर्फे त्यांना विनंती करते. आजच्या त्यांच्या उद्बोधनाबद्दल ज्यांना आपलं मत व्यक्त करायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. उद्बोधनानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपणहून बाहेर पडावे. समूहावर नुकत्याच झालेल्या 2 समासावरील निरूपणावर साधकांनी आपले चिंतन, आपले विचार, चिंतन दासबोधाचे या समूहावर पाठवावेत ही विनंती. रुपालीताई, आपण उद्बोधनास सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. यो मातृगर्भतो जातः शुक्तितो मौक्तिकं यथा देशधर्मामृतं योगी श्रीसमर्थं प्रणौमितं. स्फूर्तिशक्तिवसन्तो यः पुण्यज्ञानसरोवरः रामभक्तेऽर्थ आरामः श्रीसमर्थं प्रणौमितं. अज्ञानतिमिता तार्कोय सुधांशुः शान्तिदस्तथा सत्तत्वरत्नगर्भोय श्रीसमर्थं प्रणौमितं. यस्तप्तरुत्सुधावृष्टिर्यो दीनजनकामधुक् मुमुक्षुमुक्तिदं तीर्थं श्रीसमर्थं प्रणौमितत्. श्लोकपञ्चकमेतद्यः सश्रद्धा भक्तितः पठेत् आयुरारोग्यमैश्वर्यं भक्तिं मुक्तिं स विन्दति. इति श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य भगवत श्री श्रीधर स्वामी विरचितं श्री समर्थ पंचक स्तोत्रम संपूर्णं. मंगलं कौशलेन्द्राय महनीय गुणाब्धये चक्रवर्ती तनूजाय सार्वभौमाय मंगलम्. वेद वेदांत वेद्याय मेघश्यामलमूर्तये पुंसां मोहनरूपाय पुण्यश्लोकाय मंगलम्. विश्वामित्रान्तरंगाय मिथिलानगरीपतेः भाग्यानां परिपाकाय भव्यरूपाय मंगलम्. पितृभक्ताय सततं भ्रातृभिः सह सीतया नन्दिताखिललोकाय रामभद्राय मंगलम्. त्यक्तसाकेतवासाय चित्रकूटविहारिणे सेव्याय सर्वयामीनां धीरोदयाय मंगलम्. सौमित्रिणा च जानक्या
चाप बाणासी धारिणे संसेव्याय सदा भक्त्या स्वामिने मम मंगलम दंडकारण्यवासाय खरदूषण शत्रवे गृध्रराजाय भक्ताय मुक्तिदायास्तु मंगलम. श्रीरामचंद्र आणि श्री समर्थ रामदास स्वामी श्री मारुतीराय सर्वांना वंदन करून आणि आज शिवथरघळ नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहाच्या 6व्या आवर्तनावर आज हे द्वितीय पुष्प आपल्याला या नव्या आवर्तनात समर्पण करण्याची मला संधी मिळालेली आहे. प्रथम मी सर्व श्रोते, संयोजक अशोक काका आणि सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करते. आणि आज आपण अरण्यकांडाला प्रारंभ करणार आहोत. आत्ता म्हणून जे मंगलम कौशलेंद्राय हे स्तोत्र खूप छान आहे, तर त्याच्यात शेवटचा जो टप्पा होता दंडकारण्यवासाय खरदूषण शत्रवे गृध्र राजाय भक्ताय मुक्तिदायास्तु मंगलम. तर खरं या राक्षसाचं या ठिकाणी आज आता आपल्याला उल्लेख येणार आहे. मागच्या वेळेला अयोध्याकांड खूप दिवस आपण अनुभवलं आणि मागच्या पुष्पामध्ये भरताला पादुका प्रदान करण्याचा जो एक सोहळा म्हणूया किंवा जो महत्त्वाचा मंगल असा जो कार्यक्रम होता किंवा तो क्षण होता तो आपण सगळ्यांनी अनुभवला. आणि आता आपल्याला अरण्यकांडाचा आस्वाद घ्यायचा आहे. परवा मी असं कोणाला तरी म्हटलं होतं की अरण्यकांडात आता आपण सगळ्या ऋषींच्या वगैरे अशा भराभरा भेटी घेऊन आपण अरण्यकांड संपवूया. तर काही जणांनी सांगितलं की तसं करू नका. आपल्याला प्रत्येक सर्ग किंवा प्रत्येक क्षण, प्रत्येक भेट, प्रत्येक प्रसंग हा आनंदानंच तो अनुभवायचा आहे किंवा अगदी मनापासून अगदी त्याच्यामध्ये समरस होऊन अनुभवायचा आहे. तर आज आपण अरण्यकांडाला सुरुवात करतो आहोत. मागच्या वेळची सगळ्यांना भरत भेटीची किंवा भरत पादुका प्रदान आणि भरत जेव्हा अयोध्येला परत आला आणि त्या अगदी काय म्हणू आपण सुन्न किंवा अगदी जी व्याकुळ झालेली अशी एखाद्या स्त्रीप्रमाणे ती नगरी आपल्याला भरताला ती पाहवं नव्हती. आणि सगळ्या मातांना फक्त तिथं ठेवलं त्यांनी राजवाड्यामध्ये. आणि दशरथाविरहित राजप्रासाद हा त्याला इतका ओस पडलेला आणि इतकं नको झाला होता, तिथे थांबू नये, क्षणभरही थांबू नये. आणि असं म्हणून तो तिथून लगेच परत आलेला आहे. त्यानं त्याचं जिथं वास्तव्य करायचं ठरवलं आहे नंदीग्राम, तर त्या ठिकाणी तो आलेला आहे. आणि तिथून पुढचा भाग आता आपल्याला रामाचं काय काय झालं, रामानं पुढे त्याची वाटचाल कशी होती ती पाहण्यासाठी आपल्याला अरण्यकांडाचा आता मागोवा घ्यायचा आहे. जसा भरत परत गेला नंदीग्रामला म्हणूया की अयोध्येला परत गेला. आवाज येतोय ना व्यवस्थित? हां, नाही तर मग व्हिडिओ बंद करायला. तर भरत परत गेल्यानंतर चांगल्या गोष्टी घडून सुद्धा किंवा चांगल्या गोष्टी असून सुद्धा रामाला आता चित्रकूटावर राहावंसे वाटेना. का वाटत नव्हतं त्याची काही कारणं आता आपल्याला समजून घ्यायची. मनातल्या मनात तो असा विचार करतो की या आश्रमात मी भरताला निरोप दिला आणि खरं तर भरत तिथं आल्यामुळं एवढा मोठा लवाजमासह आलेला होता, सैन्यांसह आलेला होता. आणि नकळत सगळे पशु पक्षी प्राणी आपण त्यावेळेला पाहिली होती भली मोठी यादी. आणि त्यांच्या सगळ्या सहवासामुळं किंवा त्यांच्या वावरण्यामुळं तसा तो परिसर आता अपवित्र झालेला आहे असं रामाला वाटायला लागतं. पण तिथले जे अरण्यवासी होते ते सुद्धा अरण्यवासी म्हणजे जास्ती करून सगळे ऋषीमुनी, ते सगळे तिथं दुःखी कष्टी असे झालेले त्याला लक्षात आलं. आपण बघा एखाद्याकडे गेलो, मुक्कामाला गेलो किंवा असं प्रवासाला निघालो आहे
आणि अचानक जर कुठे गेलो तर नाईलाजानं जर एखाद्या ठिकाणी आपल्याला निवास करायचा असला तर आपल्याला काय होतं, लक्षात येतं की ज्यांच्याकडे आपण उतरलेले आहोत त्यांच्या मनात आपल्याबद्दल प्रेम आदर म्हणजे काही सहवास नाही, काही नाही, आणि त्यांनी आपल्याबद्दल एवढीच आपुलकीनं चौकशी करावी किंवा राहा म्हणावं, सगळा आपला आदर सत्कार करावा. तर असं जर घडत नसेल तर आपल्या मनात येतं की आपण इथं काहीतरी चुकून आलेलो आहोत, की आपल्या येण्यामुळं या समोरच्या सभोवतालच्या लोकांना आपल्यामुळं त्रास होतो. असंही कधी कधी होतं जेव्हा आपण अशा मोठ्या ट्रिपला सगळेजण जात असतो. तशीच अगदी अवस्था इथे रामाची झालेली आहे की तो चित्रकूट पर्वताजवळ राहत आहे, पण तिथले जे सगळे तपस्वी जन होते ते तपस्वी जन काहीतरी असे दुःखी झालेले, कष्टी झालेले, आणि ते त्यांच्या नेत्रातून त्याला समजत होतं. भुवया उंचावून ते उल्हसित झालेले जरी दिसत असले तरी रामाला उद्देशून काहीतरी आपापसात बोलत होते. बघा, आता मी सांगितलं तसं आपण गेलो आणि लोक आपल्याला व्यक्त करत नाहीत, पण कधीकधी ते मनातल्या मनात एकमेक जण हळूहळू असे आपापसात कुजबुजू लागतात. तेव्हा आपल्याला शंका येते की आपलं येणं इथं चुकलेलं आहे किंवा या सगळ्यांना मान्य नाही. तशीच अवस्था झाली रामाची की त्याच्या लक्षात येतं की हे सगळे आपापसात काहीतरी अगदी हळूहळू आवाजात, ज्याला कुजबुजणं म्हणतं तसंच करत आहेत, आणि आपापसात काय बोलत आहेत ते त्याला जाणून घ्यायचं होतं. आणि म्हणून तो आता त्या ऋषीमुनींशी संवाद साधणार आहे. एतस्य चित्रकूटस्य पुरस्तात् तापसाश्रमः राममासाद्य नितरां तांश्चालयत सुदुत्सुकाम. म्हणजे ते अतिशय उत्सुक, नुसते उत्सुक नव्हते, ते अति उत्सुक झालेले होते. यो तत्र चित्रकूटस्य पुरस्तात् तापसाश्रमे राममाश्रित्य निरस्तात् अनुलक्षयदुत्सुकाम. वाल्मिकी रामायणात असं म्हणलेलं, तिकडे सुदुत्सुकाम असं म्हटलेलं होतं. आता या चित्रकूटाच्या आश्रमात जे तपस्वी रामाचा आश्रय घेऊन राहत होते, खरं राम तिथं राहायला त्यांना बरं वाटत होतं बरं का. सुरुवातीला तो राहिला ना काही दिवस आणि आनंदमग्नही होत होते, पण त्यांनाच रामानं असे उत्कंठित झालेले, थोडेसे व्याकुळ झालेले जेव्हा पाहिलं, काहीतरी चेहऱ्यावरून लक्षात आलं की हे इथं राहायला उत्सुक नाही आहेत किंवा आपल्या राहण्यामुळं त्यांना राहणं इथं अवघड झालेलं आहे. म्हणून तो असा विचार करतो की हे कुठंतरी दुसरीकडं जायला निघालेले दिसतात. आणि त्या तपस्वी जनांचं, म्हणजे सगळे तापसी जे ऋषी होते, त्यांचं कुतूहल आणि औत्सुक्य ते पाहून हा राम आश्चर्यचकित होतो. आणि हात जोडून त्यांचे जे कुलपती आहेत, सगळ्या तपस्वी किंवा सगळ्या ऋषींचे एक प्रमुख असायचे, त्याला कुलपती, जसे आज आपण कुलगुरू ही संकल्पना करतो तसे कुलपती आहेत. आणि त्यांना जाऊन तो म्हणतो की माझ्या ठिकाणी, म्हणजे महोदय किंवा मान्यवर असं त्यांनी म्हणलं असेल, श्रीमान, नमो नमः, नमस्कार, माझ्या इथं वास्तव्यामुळं पूर्ववर्ती जे राजे होते त्या राजांसारखं माझं आचरण दिसत नाही आहे का. आता हा एक राजपुत्र म्हणून आलेला आहे ना, त्यामुळं तो त्यांना असा प्रश्न विचारतो, किंवा माझ्यामध्ये काही दोष आढळतोय का, कुठले दोष तुमच्या लक्षात येत आहेत का, की ज्यामुळे इथल्या तपस्वी जनांना काहीतरी संशय येत. स्पष्ट बोललाय राम तिथे. बरं, कदाचित माझ्यामुळं नसेल. आता लगेच लोक म्हणतील कसे, हो तुम्ही असं आल्यामुळं सगळं असं विस्कळीत झालेलं. मग परत तो लक्ष्मणाबद्दल विचारतो की माझा जो लहान भाऊ हा लक्ष्मण आहे, त्याच्या हातून अनवधानानं काही कुणाचा प्रमाद घडला का, काही चूक झाली का, असं ऋषींनी कुणी पाहिलंय का की त्याच्या हातून काही चूक झालेली की जी त्यांच्या योग्य नाही आहे, त्यांना साजेशी अशी कृती नसेल, असं काही घडलंय का. आणि वडीलधाऱ्यांच्या सेवेत रममाण असणारी, आता आपल्या पत्नीबद्दल ते किती छान बोलतो बघा, की वडीलधाऱ्यांच्या सेवेत रममाण असणारी माझी ती पत्नी जी आहे ती पतिसेवेत गुंतल्या कारणानं माझ्यासारख्या गृहस्थाच्या पत्नीला साजेसं असं ती जरी वागत असली, वर्तन तिच्याकडून झालं असलं, तरी तुमच्याबद्दल काही तिच्या हातून प्रमाद घडला आहे का, चूक झाली आहे का, किंवा त्या आचरणामध्ये काही दोष दिसतोय का तुम्हाला माझ्याशी ती वर्तन करत असताना. सगळे प्रश्न त्यांनी विचारले.
कच्चिन्न भगवन किंचित पूर्ववृत्तमिदं कृतं. पूर्वीचं वृत्त असं कोणाच्या हातून घडलंय का? दृश्यते वैकृतं येन विक्रियन्ते तपस्विनः. ज्याच्यामुळं तपस्व्यांना काही त्रास झालेला आहे. प्रमदाजनमासाद्य कच्चित नावरजस्य मे, म्हणजे अवरज माझा जो लहान भाऊ आहे त्याच्या हातून काही घडलंय का? लक्ष्मणस्य ऋषीभिर्दृष्टं नानुरूपमिवात्मनः. जे तुम्हाला साजेसं असं काही त्याच्या घडलं नाही असं झालं आहे का? गुरुशुश्रूषणाचारा, आपल्या बायकोबद्दल किती छान सांगतात बघा ते. गुरुशुश्रूषणाचारा नित्यं भर्तृपरायणः परायणा प्रमदाद्युषित वृत्तीं सीतां कच्चिन्न वर्तते. माझ्या सीतेकडून काही अपराध झाला आहे का हो? आता हे सगळं समर्थाने लिहिलेलं रामायणातलं वर्णन आहे. तसंच वाल्मिकी रामायणात थोडेसे शब्दभेद आहेत, मुद्दाम सांगते. न कश्चित भगवन किंचित पूर्ववृत्तमिदं मयी, हेच काही भाग समान आहेत, पण तिथे कृतम म्हणलं होतं, इथं मयी म्हणजे माझ्या बाबतीत. दृश्यते विकृतं येन विक्रियन्ते तपस्विनः. प्रमदाच्चरितं किंचित, प्रमाद हा शब्द फार चूक किंवा अगदी त्याच्या पुढची जी अवस्था असते त्याला प्रमाद म्हणतात. अवरजस्य मे लक्ष्मणस्य ऋषिभिर्दृष्टं नानुरूपं महात्मनः. कच्चित् शुश्रूषमाणाम शुश्रूषणपरामयी प्रमदाभ्युच्चिता वृत्तीं सीतायुक्तां न वर्तते. माझ्या सीतेकडून काही अयोग्य वागणं झालं आहे का? आता हे सगळं विचारल्यानंतर ते ऋषीमुनी अक्षरशः थरथर कापायला लागले आणि त्याच्याकडं प्रेमपूर्ण नजरेनं पाहतायत. त्यांच्या मनात काहीच नाही हो, या तिघांबद्दलही काहीही नाही आहे. कारण राम जितेंद्रिय आहे आणि ते सगळे तपस्वीसुद्धा जितेंद्रिय होते. ते भावनावश झालेले होते आणि रामाला म्हणतात, तू कितकी सुंदर उपमा दिलेली बघा, इथे छान वर्णन केलं आहे की तू समोर असताना त्या कलंकित चंद्राचं आम्ही दर्शनसुद्धा घेणार नाही. कारण राम हा चंद्रापेक्षा श्रेष्ठ आहे असं त्यांना म्हणायचं. खूप सुंदर श्लोक आहे. न चंद्रमुख पश्यामी वृत्तं दुश्चरितं त्वयि वर्तसे हि परामृत्तीं तपस्विषु तपस्वीवत. अरे तू तपस्व्यांच्यापेक्षा तपस्व्यांसारखा चांगला वागतो आहेस आणि त्यामुळं तुझ्यामध्ये काही दोष किंवा काही हे आम्हाला जाणवतच नाही आहे. आम्हाला तू असल्यानंतर चंद्राचं दर्शनसुद्धा घ्यावं वाटत नाही. एरवी चंद्र हा शीतल असतो, प्रत्येकाला त्याचं दर्शन आनंदकारक होत असतं, पण इथं ते असं म्हणतात. आणि तुला पाहिल्यानंतर हे सगळे दीर्घायुष्य बरं का, पूर्वीच्या ऋषींना 500 वर्ष आयुष्य असायचं. तर तपस्वी सगळे लोक आहेत आणि त्यांना तुला पाहिल्यावर खूप आनंद झालेला आहे. असा पूर्वी कधी झालासुद्धा नसेल. लक्ष्मणासह असलेला तूच त्यांना गुरुस्थानी आहेत आणि पुढं तर त्यांनी सारखं त्याला गुरु गुरु गुरो 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 म्हटलेलं आहे, म्हणजे गुरुस्थानीच रामाला मानलेलं आहे. तेव्हा मी ते शेवटचं वाचत होते तेव्हा सारखं वाटलं की आपण गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तर गुरु हा या सगळ्यांनी युक्त असतो आणि रामाला गुरु म्हणण्याचं कारण असेल की राम हा परब्रह्म स्वरूप आहे. ते इथं त्यांनी तसं म्हटलेलं आहे की तूच त्या सगळ्यांना गुरुस्थानी वाटत आहेस. आणि महान कुळात जन्मलेली ही वैदेही सीता पायी चालती आहे आणि ती पाहताना ऋषी जनांच्या मनात तिच्याबद्दल अतिशय आदराचं स्थान निर्माण झालेलं आहे. शिवाय हे तूही प्रियदर्शन आहेस गुरुतुल्य रामा. आम्ही ते राहत आहोत रे, पण त्यांचं दुःख काय आहे बघा, ते वेगळं आहे, ते समजून घ्या. मगाशी मी जो शेवटचे श्लोक म्हणला ना त्याचा इथे संदर्भ आहे. ते सांगतात की हे जे स्थान आहे ना हे सगळं राक्षसांनी वेढलेलं आहे आणि ते सगळे एकदम बोलायला लागले. ऋषी एवढे शांत असतात पण त्यांना इतका तो अनावर झालेला होता त्रास आणि त्यामुळे ते म्हणतात की अरे राघवा, ऋषी महर्षी याच रस्त्यानं वनातून फळं आणायला जातात. तेव्हा या क्रूर आणि विद्रूप अशा खरं राक्षसाचा इथे उल्लेख केलेला आहे की खरं राक्षसापासून आमचं तू रक्षण कर. आणि या राक्षसांमुळं ऋषी महर्षी या सगळ्यांची जी दुरवस्था प्राप्त झालेली आहे त्या ऋषीजनांची हत्या ते करत आहेत आणि हे जनस्थान सोडून जाण्याची आमच्यावर वेळ आलेली आहे.
तर जनस्थान म्हणजे आता काही जण म्हणतात नाशिकचा भाग, पण अजून हा थोडा काळ चित्रकूटाच्या तिथून जाण्यापूर्वीचा आहे, म्हणून आपण आता तो वादाचा मुद्दा घ्यायला नको. जनस्थानात हा शब्द लक्षात ठेवूया. आणि तपस्वी जनांची सगळ्यांची निवासस्थाने इथं आहेत. अत्यंत सामर्थ्यवान असा क्रूर अजिंक्य शक्तिमान त्या राक्षसाची विशेषण आहेत. अत्यंत सामर्थ्यवान आणि क्रूर आहे, अजिंक्य आहे, आणि तो तुम्हा दोघांना सुद्धा या देशात राहू देणार नाही. थोडासा त्यांनी धोक्याचा कंदील दाखवलेला आहे. आणि असं वाटतं त्यामुळं त्याच्यापासून तू आमचं रक्षण करण्यासाठी हे गुरु आम्ही तुला वंदन करत आहोत, असं त्यांनी छान सांगितलं. हा कोण आहे खरं राक्षस आपल्याला माहिती आहे. रावणावर जः कश्चित खरो नामेति विश्रुतः उत्साद्य तापसान् सर्वान् जनस्थान कृतालयान्. वाल्मिकीत म्हणतात, रावणावर जः कश्चित खरो नामेह राक्षसः. तिथं नामेती म्हणलं, इथं नामेह, फक्त थोडे थोडे शब्द बदललेले असतात. आणि तिथं म्हटलं होतं उत्साद्य म्हणजे एखाद्याला उखडून टाकणं, तसं आता इथं म्हणतात उत्पाट्य म्हणजे त्याला अगदी मुळापासून हे काढून टाकतायत, असा तो खरं राक्षस आहे. सगळ्या तापसांना इतका छळतोय तो. सर्वान जनस्थान निवासिनः, जे जे निवासी आहेत त्या सगळ्यांना हा खरं राक्षस खूप त्रास देतो. आणि म्हणून हे गुरु सारखा उल्लेख केलेला आहे. जेव्हापासून तू इथं राहायला आलायस ना, तेव्हापासून हे राक्षस तपस्वी जनांना विशेष त्रास द्यायला. आता काय कारण असेल बघा. म्हणजे त्यांना असं वाटत असेल की आता हे आलेले आहेत म्हणजे यांना संरक्षण आहे, म्हणून त्यांना जास्त त्रास द्यायला लागले. आणि हे राक्षस इथं अत्यंत क्रूर आणि बिभत्स अशी रूपं धारण करतात. आपण विश्वामित्रांबरोबर जेव्हा राम गेलेला होता तेव्हाही विश्वामित्रांनी असंच सगळं सांगितलेलं होतं की सगळं ज्याला अश्लील आणि अपवित्र असं त्यांचं सगळं आचरण असतं तेच इथं सांगतायत की त्यांचं वागणं अमंगल आहे, भयावह आहे. भयावह अशी रूपं ते धारण करतात, आम्हाला खूप पीडा देतात. आणि मायावी आहेत ते, मायावी आहेत, भयावह असं रूप धारण करतात, कुरूप आहेत. त्याच्यानंतर अत्यंत अमंगल अशा दुष्टबुद्धीनं ते सतत वावरत असतात, तपस्व्यांना छळतात. जी यज्ञाची सगळी सामग्री असते, होमाची सामग्री असते, ती अस्ताव्यस्त करून टाकतात. अग्नीवर पाणी म्हणजे यज्ञवेदी प्रज्वलित झाल्यानंतर त्या अग्नीवर पाणी टाकतात. कांठळ्या बसेपर्यंत सगळं उद्ध्वस्त करतात. म्हणजे मला हे जेव्हा वाक्य वाचत होते हे श्लोक त्यावेळेला आठवलं की हल्लीचा जो DJ प्रकरण आहे, आपल्याला कांठळ्या नव्हे पार लोकांच्या हृदयावर परिणाम होतो, तसं त्या राक्षसांचं होतं. आणि हे सुद्धा राक्षसीच असतं असं मला वाटतं, ते वाद्यसुद्धा. आणि वनामध्ये सगळं दर्भ वगैरे आणायला जरी हे आपले तपस्वी गेलेले असले त्यांनासुद्धा ते छळतात. म्हणजे कुठलीच कृतीच करून देत नाहीत. आणि आश्रमात येतात आणि अक्षरशः जो आपण धुडगूस घालणे प्रकार म्हणतात तसा ते करतात. आम्हाला छळतात, आम्हाला जिंकू पाहतायत. आणि त्यामुळे हे सगळे तपस्वीजन आता आज इथून आम्ही निघून जाण्याचा निर्णय घेतलेला आहे, दुसरीकडं कुठंतरी आम्ही जाणार आहोत. तेव्हा हे दुष्ट राक्षस तपस्वीजनांना जे अपार दुःख देत आहेत ते आता सहन होत नाही. तेव्हा या आश्रमाचाच हा त्याग करावा लागणार. आता तुम्ही म्हणाल किती वेळा तेच सांगायचं, पण एखाद्या गोष्टीची तीव्रता समजण्यासाठी, पटण्यासाठी जास्त फोकस करावा लागतो, तसं ते सांगतात. आश्रमंतेषु लीना विकृतदर्शनाः रमन्तस्तापसांस्तत्र त्रासयन्त्यल्पचेतनाम् अवक्षिपन्ति सृग्भाण्डं अग्निं सिंचती वारिणा. जे पाण्यानं अग्नी विझवतात ते सांगितले. शोणितैर्बळीकर्माणि ऋष्यन्ति कृतानि च. आणि त्यांना त्यात आनंद मिळतो. बलिकर्म आहे त्याच्यातही ते म्हणजे बाधा आणतात. यत्पुराराम शारीरम ऋषीणां भवितात्मनां दुःखं कुर्वन्ति ते पापा त्यक्षामो वयसाश्रमम. म्हणून आता आम्ही हा आश्रम सोडून चाललेले आहोत. अजून ते काय काय करतात, शारीरिक हिंसा करण्याला सुद्धा ते मागं पुढं बघणार नाहीत.
अजून त्यांनी मारलं नाही कुणाला, पण आता इथून पुढं त्यांचा तोच पवित्र असेल म्हणून त्यांनी कुणाची हिंसा करण्यापूर्वीच आम्ही आता इथून निघून चाललेलो आहोत. असं वाल्मिकी रामायणात ते मुद्दाम त्यांनी म्हटलेलं आहे की शारीरिक हिंसा करण्यापूर्वी आम्ही जाणार. तत्पुरा राम शारीरीम उपहिंसां तपस्विषु दर्शयन्ते हि दुष्टास्ते त्यक्षाम इममाश्रमम. खास तिथं हा श्लोक जरा वेगळा असल्यामुळं मला सांगावं असं वाटलं. आता खरं म्हणजे वन आहे, छान फळाफुलांनी बहरलेलं सगळं समृद्ध असं वन असताना खूप वर्षापासून ते तिथं राहत होते. आणि अशा वातावरणात तो म्हणतो की म्हणजे जे कुलपती आहेत ते सांगतात की मी माझ्या या तपस्वी जनांसह सनातन अशा आश्रमात कसा राहू शकेन. आता रामाला सुद्धा असं वाटायला लागलेलं आहे बरं का. आणि तपस्व्यांना जर त्रास होतोय तर त्या कुलपतींनी तिथं कसं राहावं. म्हणून ते म्हणतात की हे राक्षस विश्वासार्ह नसून अत्यंत कपटी आहे. आपल्याला हल्लीसुद्धा असे काही कपटी लोक दिसतात की वरून एक बोलतात, आतून त्यांच्या वेगळंच चाललेलं असतं कारस्थान. आणि खऱ्या अर्थानं कपटीच एवढंच त्यांना शब्द लागू पडतो. अशांपासून थोडं सावध राहायला पाहिजे. मग ते म्हणतात, अरे रामा, तू राक्षसांचा नाश करण्यास समर्थ आहेस. खरं म्हणजे राम अत्यंत कमल नेत्र, सुंदर, अगदी त्याचं वर्णन सगळ्यांनी केलेलं आहे बरं का. पण ऋषिकुलपतींना तो दुःखावेग सहन होत नव्हता. त्यांची तळमळ थांबवणं हे रामाला सुद्धा शक्य झालं नाही. इत्युक्ता तेच मुनयो राम पद्मदले क्षणम न शेकुस्तृत्तरै बाष्पै खरोद्धुम समुत्सुकाः. ते इतके उत्सुक झालेले होते की रामाला आता त्यांना थोपवणं अशक्य झालं. काही वेळेला आपण असा प्रयत्न करतो पण नंतर लक्षात येतं की त्या व्यक्तीला त्रास होण्यापेक्षा त्यांना जाऊ दिलेलं बरं. मग ते कुलपती रामाचं अभिनंदन करतात, त्याच्यावर दृढ विश्वास व्यक्त करतात आणि आपल्या तपाची सगळी जी म्हणजे जनांसह आश्रम सोडून ते जेव्हा निघाले तेव्हा त्या दूर निघालेल्या तपस्वी जनांच्या जवळ जाऊन राम पुन्हा एकदा प्रयत्न करून त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करतो आणि खूप खूप त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न करतो. तरीसुद्धा ते अजिबात ऐकत नाहीत. ते काहीही झालं तरी माघारी परतत नाहीत. आणि मग त्यांची ती दीर्घ तपश्चर्या आणि पुनीत वास्तव्य नसेल, हे पुढचं वाक्य फार महत्त्वाचं आहे की तिथं जर तपस्वीच नाहीत, पुण्यवान लोक नाहीत, तर आपण तरी अशा ठिकाणी कशाला राहायचं. हल्ली असे बघा कुठंतरी फ्लॅट मिळतात, अगदी सगळ्या सोयीनी युक्त असतात, पण पूर्वी तिथं काहीतरी वेगळंच असतं, कदाचित स्मशानच असतं, काय असतं. म्हणून तो मय म्हणून एक हे होतं आर्किटेक्चर पूर्वीचा, त्यानं हे सगळं सांगितलं होतं की कुठं राहावं आणि कुठं राहू नये. तर आता रामाला हे लक्षात आले की तपस्वी होते म्हणून या वनात राहण्यात मला अर्थ होता. आता ते जर निघून चालले असतील तर मी कशासाठी इथे राहू. आणि म्हणून ऋषीगण तिथून निघून गेले. मग तिथे अनेक चांगल्या गोष्टी असूनसुद्धा मगाशी मी जे सांगितलं ना, ते रामाला आता सगळं तिथं अपवित्र दिसायला लागलं. भरत येऊन गेल्यानंतर त्याच्या सैन्यानं त्यांच्या सगळ्या पक्षी, हत्ती, घोडे सगळे आलेले होते ना, उंट, सगळ्या प्रकारचे प्राणी आले होते. तर त्यांची ती लीद वगैरे ते सगळं असल्यामुळं त्याला ते लक्षात आलं की आता आपणसुद्धा इथं राहणं योग्य नाही आणि अपवित्र म्हणजे सगळं वातावरणच तिथलं बदलून गेलेलं आहे. मग आपण तरी इथं खरं पहिल्यांदा राहिले. भरद्वाज ऋषींनी सांगितलं होतं चित्रकूट पर्वत खूप चांगला आहे, पवित्र आहे, तू तिथे जाऊन राहा. आणि आता मात्र लगेच त्याचं मन बदललं, कारण चांगले लोक जर निघून चालले असतील तर आपण तिथं राहण्यात अर्थ नाही. मग लक्ष्मणाला आणि सीतेला सुद्धा सांगतात, म्हणजे राम म्हणतो की आता आपण इथं राहणं योग्य नाही आहे, आपण सुद्धा कुठंतरी दूर जाऊया. आणि असं म्हणून लगेच ते तिथं निघाले. काही वेळेला सहसा विदधित न क्रिया म्हणतात, पण काही निर्णय फार पटकन घ्यावे लागतात. कारण त्यांनी एक इशारा दिला होता की तुम्ही दोघंसुद्धा इथं सुखानं, दोघं म्हणजे तिघं, पण राम लक्ष्मण म्हणून दोघं असं म्हटलेलं होतं की तुम्ही राहू शकणार नाही. मग रामानं लगेच निर्णय घेतला की आपण इथं राहायला नको. आता ते कुठं निघाले ते पाहूया. खरं मला हे अरण्यकांड खूप आवडतं की सगळ्या ऋषींची भेट झालेली आहे आणि रामाचं इतकं सगळ्यांनी स्वागत किंवा आदरातिथ्य ते केलेलंच आहे, पण योग्य असे सल्ला मसलत मार्गदर्शनही केलेलं आहे. तर
आश्रममासाद्य ववन्दाते महाभुजौ स चास्मै भगवानत्री पितृवत प्रपद्यत. अत्री ऋषी आपल्याकडं गोत्र असतात आणि असं म्हणतात अत्री सर्वांशी मैत्री, आणि म्हणून हे अत्री फार श्रेष्ठ ऋषी होते. त्यांच्या ठिकाणी राम आलेला आहे, त्यांना वंदन केलेलं आहे, आणि ते स्वतः अत्री ऋषी पित्यासारखे त्यांना पहिले सामोरे आले. नेहमी बघा आपल्याकडे जर कोणी पाहुणा आला ना, हा छोटासा उपचार असतो की ते आल्यानंतर आपण त्यांना सामोरं जायचं. लोक आपलं आपलंच काम करत बसतात, ते लोक येऊन बसतात आणि म्हणतात कसं काय, बरं आहे का हो, मग आपण जागे होतो. तर हे अत्रींच्या ऋषी वर्णनातून किंवा या त्यांच्या एका उपचारातून आपल्या लक्षात येतं की कोणी आल्यानंतर त्याचा आदर सत्कार करायला पाहिजे. आणि त्यांनी लगेच आपले जे शिष्य आहेत त्या शिष्यांना वगैरे सांगितले की या तिघांचा चांगला आदर सत्कार करा बरं का. आणि ते नेहमी सगळ्या प्राणीमात्रांच्या काय म्हणू आपण कल्याणामध्ये रममाण असायचे. असे ऋषी वृद्ध असून अगदी त्यांना सिद्धी प्राप्त झालेले असून, तप हेच त्यांचं धन असून, धर्माचरणी अशी पत्नी असलेल्या रामाबद्दल त्यांना खूप आदर वाटतो. आणि ते म्हणतात की तू या विदेह कन्येचा स्वीकार केलेला आहेस, तिला आपल्याजवळ घे. आता आपल्या पत्नीला सांगतात. त्यांची पत्नी जी आहे अनसूया. अनसूया हा शब्द लक्षात ठेवायचा. अनसूया, अन म्हणजे नाही, असूया. आपल्याला दासबोध आणि मनाचे श्लोक आणि सगळ्या ग्रंथात असूया हा शब्द नको. कुणाबद्दल दुष्टता नको, मत्सर नको, तशी ही अनसूया आहे. आणि तिच्याबद्दल सांगतायत की माझी पत्नी अतिशय धर्मपरायण आहे, तपस्विनी आहे. असा छान परिचय करून देणारे ऋषी, असं आपल्या घरी पण असं घडायला पाहिजे की नाही, की आपल्या सौभाग्यवतीचा परिचय आलेल्या पाहुण्यांना छान करून द्यायचा, म्हणजे पत्नी अजून त्यांचा आदर सत्काराने छान करत राहील. तर ते सांगतात की तिचं काय वैशिष्ट्य, मी वाचतच होते, मला इतकं कौतुक वाटले. आणि केवढी तपश्चर्या आहे तिची. 10,000 वर्ष 10,000 वर्षी तिनं मोठं तप केलं. नियमांचं काटेकोर पालन करते ती, आणि त्यामुळं शोभिवंत आहे. तिचं तेज जास्त, तपाचं तेज येतं माणसाला, तसं तिला तेज आलेलं आहे. आणि ते म्हणतात की हे तात आपल्याला अगदी ती माते समान अनुरूप आहे, तेव्हा तुम्ही आईसारखं तिला माना आणि तिच्याकडून आदर सत्कार करून घ्या. अनसूयां महाभागां तापसीं धर्मचारिणीं प्रतिगृह्णीष्व वैदेही मित्याह मुनिपुंगवः. छंदयश्वा वैदेही धर्मचारिणी. तिला सांगतायत की ही धर्मचारिणी आहे. रामाया चक्षेतम ब्राह्मणीं शंसितव्रता. ती शंसितव्रता म्हणजे व्रत जिनं स्वीकारलेली आहेत अशी आहे. तर रामाला चक्षे म्हणजे सांगितले, बोलायला लागलेत ते की तौ तापसीं धर्मचारिणी. ती धर्मचारिणी अशी आपली जी पत्नी आहे तिच्याबद्दल एवढं चक्ष म्हणजे सगळं रामाला सांगितलं. असं आपल्या घराघरातून जर चित्र दिसायला लागलं तर आजसुद्धा पुन्हा आपल्या घरात रामायण. काल एक मंदिर पाहिलं, आपल्याला माहिती असेल, जोरवो म्हणून गाव, आणि त्यांनी मंदिराला नाव दिले रामायण. तर म्हणलं रामायण नाव का दिलं बरं, आहे मंदिर दत्ताचं. तर रामस्य आयनम, अयन म्हणजे इथे राहणं अशा अर्थी त्यांनी, जिथे रामाचा निवास आहे तसं आपलं प्रत्येकाचं घर हे रामायण व्हावं किंवा राम आयतन व्हावं अशी आपण आशा करूया. का तिनं 10 वर्ष तपश्चर्या केली होती? 10,000 वर्ष त्या भागात पाऊसच पडलेला नव्हता. आता मगाच्या ऋषींची कथा वेगळी होती व्यथा. हे सांगतायत 10,000 वर्ष पाऊस पडला नव्हता. त्या कोरड्या दुष्काळानं लोक सगळे होरपळून निघालेले होते, आणि तिनं एवढी उग्र तपश्चर्या केली आणि कठोर नियमांच्या आचरणामुळं इथं फळं मुळं इतकी उत्पन्न झाली, ज्याला आता रेलचेल म्हणतो तशी झालेली आहेत. आणि मंदाकिनीची पवित्र धारा, म्हणजे गंगेची वेगवेगळी नावं असतात ना, तर मंदाकिनीची पवित्र धारा इथे प्रवाहित झाली तिच्या केवळ तपश्चर्येमुळे. आणि हे निष्पाप रघुनंदना, जिनं देवतांच्या कार्यासाठी अत्यंत प्रखर अशा सूर्याला, बरं का, मला ही कल्पना फार आवडली आहे, सूर्याला तिनं
10 रात्रींची एक रात्र करायला लावली. केवढी ताकद आहे. आणि तपस सामर्थ्यानं तिनं करायला लावली. म्हणजे रात्रीसुद्धा जास्त नकोत, 10 रात्रींची एक रात्र. अशी ही सर्वांसाठी वंदनीय तपस्विनी आहे. आणि क्रोध तर तिला स्पर्शही करत नाही, स्पर्शही करू शकला नाही. तीव्रेण तपसा युक्ता नियमैश्चाप्यलंकृता दशवर्ष सहस्राणि यथा तप्त महत्तपहा अनुरूपा पुरातात सेयम मातेव ते नघ. अनघ, अनघ हा शब्द पण मला फार आवडतो. अघ म्हणजे पाप, अनअघ ज्याच्या ठिकाणी पापाचा स्पर्शही नाही. तर तुलाही मातेप्रमाणे आहे आणि तू तिचं हे कर, म्हणजे तिच्याकडून सगळं समजावून घे. आता दशवर्षाण्यना आवृष्ट्या, आता जे सांगितलं तेच मुद्दाम काही श्लोक एवढ्यासाठी की समर्थांनी लिहिलेले आहेत. लिहिताना त्यांनी काही काही बारकावे सांगितलेले आहेत, ते मला जास्त आवडतात. दग्धे लोके निरंतरम यथा मूळम फळम सृष्टम जान्हवी च प्रवर्तिता. एवढ्या सगळ्या गोष्टी तिच्या तपश्चर्येनं झालेल्या. देवकार्यम निमित्तंच यया सत्वरमाणया रामाय चाचक्षेताम तापसीम धर्मचारिणीम. आता दोन्हीतलं नाही वाचत कारण थोडेसे फरक आहेत, पण तिच्या ह्या उग्र तपश्चर्येनं इथं सगळं, ज्याला आपण सस्य श्यामला आहे की नाही आपण आपल्या ह्याच्यामध्ये म्हणतो वंदे मातरममध्ये, तर अशी ती पृथ्वी सगळी सृष्टी झालेली आहे. आता वैदेही सीतेला सुद्धा काय केलं तर अनसूयेच्या सहवासात ती यावी, आणि तिनं सुद्धा लगेच तपस्विनीला वंदन केलेलं आहे. ती सिद्ध आहे किंवा तापसी आहे, क्रोधरहित आहे, अशा सर्वांना तिनंही वंदन केलं. आणि सीतेला सांगितले की तू आता तिच्याकडे जा, असं म्हणणारे त्या ऋषींना लगेच ठीक आहे असं म्हणून राम पुढं काय म्हणतो बघा, की ती आपल्या धर्मचारिणी सीतेला, म्हणजे तो म्हणतोय, राम म्हणतोय की तू ऋषींचं बोलणं ऐकलंस ना, किती असं संवाद त्यांचे अगदी समर्पक आहेत बघा. आपल्या कल्याणासाठी जी या जगात धर्मज्ञ म्हणून जिचं स्थान आहे, अशा या तपस्वी अनसूयेकडे तू जा आणि तिच्या त्याच तपस्विनीबरोबर संवाद कर. लगेच आपल्या हिताचे, म्हणजे आपलं हित इच्छणारी अशी जी सीता आहे किंवा हिताचं सगळं ऐकणारी जी सीता आहे, ती राघवाचं बोलणं ऐकून लगेच त्या तपोवृद्ध किंवा ज्ञानवृद्ध अशा आणि वयानवृद्ध अशा त्या अनसूयेकडे गेली. आता अनसूया कशी, आता ती इतकी 10,000 वर्ष तपश्चर्या, म्हणजे तिचं वय किती असेल बघा. तर अर्थातच तिचे केस पांढरे आणि धर्मज्ञ आहे. धर्म जाणण्यासाठी तिच्याकडून लगेच धर्म समजून घेण्यासाठी सीता पोहोचली, म्हणजे लगेच तिथे गेलेली. आता ती कशी दिसते तर शरीर वाकल्यामुळं, बरं का, शरीर वार्धक्यामुळं तिचं कर्दळीच्या झाडाप्रमाणे सतत थरथरत होती ती. हां, अशी व्रतस्थ असलेली आदरणीय ब्रह्मचारी. आणि ते आता ब्रह्मचारी का म्हणलंय, आपल्याला हा शब्द खटकेल कदाचित, की त्यांची पत्नी आहे, पण ब्रह्मचारीचा अर्थ आहे ब्रह्मासारखं आचरण करणारी, ब्रह्मचर्याचं आचरण करणारी ती ब्रह्मचारी. म्हणजे आपल्याला जे आता समर्थसारखे सांगतायत की प्रपंच करत असताना परमार्थ करायचा, अशी ती आहे, म्हणून तिला ब्रह्मचारी सांगतात. आणि मग त्यांनी सीतेला अभिवादन केलं. सीतेनं तिला एकमेकींची लगेच गट्टीच जमली बघा. हिनं त्यांचं क्षेमकुशल विचारलं, सीतेनं लगेच तिचं क्षेमकुशल विचारलं. आणि चेहऱ्यावरून, डोळ्यावरून माणसाच्या मनातलं दुःख जाणणारे असे हे लोक असतात. त्या अनसूयेला लक्षात आले की ही इतकी कोवळी पोर आहे हो, राजकन्या, राजविलासात राहिलेली, आणि आता ही वनात आली, इतकी काही सोपी गोष्ट आहे का. लगेच ती तिच्याकडे बघून म्हणते, तिचं सांत्वन करते ती म्हणते, अगं तेजस्विनी, मान सन्मान सुख राज्य हे सगळं असून तू चंद्रासवे जशी रोहिणी जाते ना, तशी तू या रामाबरोबर आलेली आहेस. खरंच तुझं अगदी वर्तन योग्य आहे. कारण नगरात राहणारा असो किंवा वनात राहणारा असो, सगळा पतिव्रता धर्म 25 वर्षापूर्वी रामायणे पतिव्रता धर्म हा असा मी तो त्यावेळेला शोधनिबंध लिहिला होता, मला आत्ता आठवतं. आणि तो सगळ्यांना इतका आवडला होता
की ज्याला कुणाला पातिव्रत्य शिकून घ्यायचं असेल त्यांनी ह्या अत्री आणि सीतेचा संवाद जरूर वाचावा. आपल्या मुलींना, आपल्या सुनांना, आपल्या शेजारणींना, आपल्या मैत्रिणींना सांगावा. तर काय सांगते ती बघा, आपला पती कसाही असो, नगरात राहणारा असो किंवा वनात राहणारा असो, पापी असो की अमंगळ असो, कसाही असला तरी तो स्त्रीला प्रियच असतो. आणि असा पतीसुद्धा स्त्रियांना प्रिय असतो. तर त्यांच्यासाठी हा पतिधर्म सनातन आहे. पूर्वापार सनातनला तारीख डेट वगैरे काही नाही आहे. पूर्वापार चाललेलं आहे. जसं परब्रह्म सनातन आहे तसा हा धर्मसुद्धा सनातन आहे. आणि तो पती कामी लालसायुक्त असो, धनवान असो की निर्धन असो, त्यांना पती हेच परमदैवत असतं. अशा स्त्रियांचा हा स्वभावच असतो. आणि आपल्या आप्तेष्टांना सोडून येणाऱ्या या स्त्रियांमध्ये मला यापेक्षा वेगळं वैशिष्ट्य काही दिसतच नाही. ती म्हणते त्या सोडून आल्या ह्यातच सगळं असतं ना. हल्लीसुद्धा मुली म्हणतात ना, तुम्हाला काय. म्हणून आता एक परवा मी ऐकली गंमत, एकदम आठवली. आता नवीन हे निघालं आहे ट्रेंड म्हणूया आपण. त्यांनी काय सांगितलं, आम्ही आता काय करणार आहोत, मुलाला सासरी पाठवणार आहोत, मुलीला सासरी नाही पाठवायचं. आणि सुनेला इकडं आणायचं का नाही, मुलीला आपल्या इथंच ठेवायचं आणि मुलाला सासरी पाठवायचं का, तर त्या मुलीला तिचं माहेर मिळेल आणि आपल्याही मुलीला आपलं, म्हणजे जावई आपला, पूर्वी काय म्हणता येईल, जावई काय, घर जावई. तसं का करायचं, तर म्हणे हल्ली म्हातारी झालेले सासू सासरे नकोत कुणाला. छान काढलाय बघा त्यांनी हा पर्याय. म्हणलं असं का, म्हणे म्हणजे तिला तिच्या आईवडिलांची सेवा करायला काही दुःख होणार नाही आणि हिला आपल्या आईवडिलांची सेवा करायला दुःख. आणि जनरली सहसा मुली जास्त प्रेमळ वगैरे असतात असं आहेच, तर तो अनुभव येईल आणि जावयांनी पण त्यांची सेवा करावी, असा लोकांनी आता त्याच्यावर एक मार्ग काढलेला आहे. सगळ्यांनी तो काही अवलंबू नका. तर अशा स्त्रियांमध्ये तो म्हणतो की हे वैशिष्ट्य मला दिसत नाही. म्हणजे त्या इतक्या पतिपरायण आहेत की तिनं सांगितलं, दिष्ट्यायनुगता रामम रोहिणी व निशाकरम नगरस्थो वनस्थो वा पापो वा यदि वा शुची वा अशुची. शुची म्हणजे पवित्र, अ लागला की नकार. यासां स्त्रीणां प्रियो भर्ता तासां लोका सनातनः अशिवकामवृत्तो वा धनैर्वा परिवर्जितः. जरी धन त्यानं सोडलेलं असलं तरीसुद्धा त्याच्यावर प्रेम करायचे. स्त्रीणाम आर्य स्वभावानां परमं दैवतं पती. पती हेच त्यांचं दैवत आहे. नान्यो विशिष्ट पश्यामी बांधवं विमृशं स्त्रियाः. तर त्यांना दुसरं कोणी बांधव नसतो, पती हाच त्यांचं सर्वस्व असतं. मग आता या मिथिला कन्येला ती समजावून सांगते की पतीलाच आपला नाथ मानणाऱ्या ज्या तरुणी असतात, पण कामुक आणि अनुचित बोलणाऱ्या असतात, आता हल्लीच्या लोकांसाठी अंडरलाईन आहे की पतिप्रिय आहे, कामुकही आहेत, त्याच्यावर खूप अगदी निस्सीम प्रेम करतात, पण त्या धर्मभ्रष्ट असतील आणि जर अनुचित बोलत असतील तर अशा जगामध्ये म्हणजे अशांची जगामध्ये अपकीर्ती होते आणि त्या अपयशच मिळवतात. वेळप्रसंगी काही पतिव्रता स्त्रिया पतीचं अनुसरण करतात, पण ती सांगतीये या जगात तू सर्व सत्वगुणांनी युक्त आहेस. तेवढ्या काय म्हणतात ना, एका क्षणात तिनं तिची सगळी परीक्षा केलेली आहे आणि तू सर्वश्रेष्ठ आहेस. मला वाटतं पतिव्रता स्त्रिया ह्या पुण्यामुळं स्वर्गात जातात, तिथे रममाण होतात. पण हे सीते, तुझ्यासारखी पतिव्रता या जगात क्वचितच असेल. फक्त स्वर्गाची अपेक्षा करणारी तू नाही आहेस, असं त्यांना म्हणायचं. आता अनसूयेचं अजून वचन की अनुसूयेशी सीता काय बोलते, आपल्याला त्याची पण उत्सुकता आहे. हे सगळं तिला सांगितलं, पण ते त्या तापसीला किंवा त्या ऋषी पत्नीला भगवती असाही हे करते, म्हणजे देवीसारखी आहे, आपण म्हणतो ना देवी भगवती, तसं. तर हे भगवती, वैदेहीलाही भगवती हे विशेषण लावलेलं आहे. आणि तिला असं म्हणल्यानंतर ती आनंदित करणारी, आदर व्यक्त करणारी सीतेकडं
खूप लीनता होती, खूप लीनता होती. आणि त्यामुळे तिला म्हणते की भगवती आर्ये, आपण जे बोलता आहात ना, यात काहीच मला आश्चर्य वाटत नाही. बघा, पहिल्यांदा जर असं काही ऐकलं असतं आयुष्यात, काही पतिव्रता वगैरे, तर तिला ते नवीन वाटलं असतं. पण ती म्हणते तुम्ही सांगतायत मला काही आश्चर्य वाटत नाही, मी हे सगळं जाणतेच. स्त्रीला सदैव पती हाच गुरु असतो. तिनं तेच सगळं पुन्हा पुनरावृत्त केलेलं आहे, कारण ती जगती आहे तसं. आणि सुसंस्कृत देवी भगवती जरी तिला सांगते की जरी पती तेच पुन्हा तिनं सांगितले, धनहीन झालेला असला तरी आज मी त्याच्यापाशी पूर्वीप्रमाणेच वागेन. धनहीन कशा अर्थानं झाला हो? सगळं राज्य सोडून दिलेलं आहे. मग काही येताना काहींनी गठुडी नेली असती, निदान ATM नेलं असतं बरोबर, अजून काय काय नेलं असतं, काही रामाला नको होतं. म्हणून ती सांगते की तो धनहीन असला तरी पूर्वीप्रमाणेच मी त्याच्याशी वागणार आहे. आणि माझा पती पूर्वीप्रमाणेच गुणवान, शीलवान, दयावान, जितेंद्रिय. रामाची विशेषणं तर प्रत्येक सर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि ती रामाची आहेत म्हणून सीतेचीही आहेत, आणि तशी आपणही ठेवायची. त्या स्त्रीशी प्रेमानं वागणार आहे. धर्मात्मा आपल्या मातापित्यांना प्रिय असणारा असाच आहे. सगळ्यात जर एवढं पाळलं ना सगळ्या आपल्या भारतीयांनी, की मातापित्यांना आनंदित ठेवणं, किती संसार, किती सगळा समाज आपला सुसंस्कृत मानला जाईल. पण आजकाल आता थोडासा तो दुरावत चाललेला आहे, पाश्चात्यांचं अनुकरण चाललेलं आहे. आणि मी आणि माझं बस एवढाच हे सुरू असल्यामुळं, म्हणून ती छान सांगते. मला ते वाक्य की तिचा श्लोक फार आवडला आहे. नेदमाश्चर्यमार्ये यत् त्वमेव अनुभाषिसे विदितं तु मयाप्येतत् नित्यं गुरुपतीही. माझा हा पती हा माझा गुरु आहे. नैतदाश्चर्यमार्यायां यन्मां त्वमनुभाषसे. तू बोलतीयस ते तू म्हणजे तुम्ही म्हणली असेल की सगळं मला पटलं आहे, पण पत्नीला किंवा स्त्रीला पतीसारखा गुरुच नाही आहे हे तिनं कबूल केले. आणि गुरु रामाचं मगाशी जे सांगितलं की राम हा सगळ्यांचा, प्रजेचा तर होताच, सगळ्या तपस्वींचा होता, पण सीतासुद्धा त्याला गुरु समानच मानते. देवी, आपण संसारातील स्त्रियांमध्ये सर्वात श्रेष्ठ आहात. आता तिनं तिला म्हणलं होतं की या जगातली सर्वश्रेष्ठ तू आहेस, ही तिला म्हणते. आपल्या मुखातून जे ऐकलं त्यात काहीच आश्चर्य नाही. नारीचा गुरु हाच पती असतो किंवा पतीच गुरु असतो. आणि या बाबतीत आपण जो उपदेश केलात ती गोष्ट मला पहिल्यापासून माहीत आहे. आता तिचे पूर्वीचे संस्कार ती सांगते. मला फार कौतुक वाटले की ज्यांच्या घरात संस्कार होतात ना त्या कशा लीनतेनं बोलतात. ती म्हणते, किं पुनर्यो गुण इश्लाघ्य सानुक्रोशो जितेंद्रिय स्थिरानुरागो धर्मात्मा माता पित्रो प्रियंकर. तो माता पित्यांना प्रियंकर आहे, सगळं आहे. याचं कारण ती सांगते की महायशस्वी हा राम महाराज दशरथांच्या ते मला फार आवडलं बघा, अन्य स्त्रियांशी, त्याला अनेक पत्नी होत्या, या तिघी तर होत्या, पण अनेक स्त्रियांशी पूर्वी विवाह करायला लागायचे, कारण राज्याचा विस्तार करणं, राज्याचे हे संबंध वाढवणं. आणि म्हणून ती सांगते की अन्य ज्या स्त्रिया होत्या, अन्य ज्या पत्नी होत्या, त्यांच्याशी सुद्धा हा कौशल्यप्रमाणेच वर्तन करतो. हे रामाचं वैशिष्ट्य सांगते. त्यांना सन्मान देतो. आणि महाराज दशरथांनी एकही वेळेला ज्या स्त्रीला प्रेमदृष्टीनं पाहिलं, एका वेळेला, अगदी विवाहच नाही, म्हणजे अशाही पूर्वीच्या काळी पत्नी म्हणून की तिच्याकडं फार वेळ पाहताही आलं नसेल, पण त्यांच्याप्रतीसुद्धा हा पितृवत्सल धर्मज्ञ वीर श्रीराम अहंकार सोडून त्यांच्याशी सुद्धा मातेप्रमाणे वागतो. आता हे बारीक बारीक गोष्टी आहेत, आजच्या काळात ह्या लागू नाही पडणार, पण आपल्या काय म्हणूया आपण सासूशी किंवा आपल्या घरात असलेल्या वृद्धांशी हा प्रेमळ वागणं, हेही स्वभाव खूप महत्त्वाचे. आणि मुख्य म्हणजे त्याच्याकडं अहंकार नाही आहे, तो आचरण करतो. जेव्हा ती म्हणते मी पतीबरोबर निर्जन वनात येऊ लागते, त्यावेळी माझी सासू कौसल्या, आता तिला मी म्हणलं ना की पूर्वीचे संस्कार, ती सांगते की माझी सासू कौसल्या यांनी मला कर्तव्याचा उपदेश केलेला होता. आणि मागे आपण पाहिलेलं आहे पण की कौसल्येनं केलेला सीतेला उपदेश, तू कशी राहा, काय कर, वनात जाशील तेव्हा. आणि ह्या सगळ्या गोष्टी
ती म्हणते तो उपदेश माझ्या हृदयात अगदी बसलेला आहे. आणि मी पूर्वी विवाहाच्या वेळेला सुद्धा ब्राह्मण, अग्नी आणि गुरु यांच्या साक्षीनं पित्यानं जो मला उपदेश केला, की जी शिकवण दिली ती सुद्धा मी चांगली स्मरणात ठेवलेली आहे. आईवडिलांनी सुद्धा सासरी जाणाऱ्या मुलीला असा उपदेश करणं आवश्यक असतं. आता कालच कोणीतरी सांगितलं की असंही घडतं, एकमेकांचा प्रेमविवाह होतो, दोन्हीकडच्या आईवडिलांना न सांगता पटकन रजिस्टर लग्न करायचं आणि आईवडिलांच्या समोर यायचं, म्हणजे आता काही कोणाचा अडथळा येणार नाही. पण इथं तिनं सांगितलं की माझ्या पित्यानं सांगितलेला उपदेश माझ्या लक्षात आहे. या मृत्युं वर्तते राम कौशल्याया महायशः तामेव नृपनारीणाम अन्यसाम नृप वर्तते आगच्छन्ति च विजनं भयावहमिदं वनं. खरं म्हणजे हे भयावह वन आहे. अर्पितं यद्धि मे शस्त्रा, म्हणजे मेशस्त्रा ते शब्दभेद मात्र समर्थांचे लिहिताना कधी कधी असं झाले, तिथे श्वश्रा असा शब्द पाहिजे होता. हृदये तस्थिते मम, तर माझं हृदयामध्ये तो उपदेश माझ्या वडिलांनी सांगितलेला लक्षात आहे. आणि तिला पुन्हा ती म्हणते की हे भगवती, तुझ्या बोलण्यामुळं माझी जाणीव पुन्हा नव्यानं उजळून आली. बरोबर आहे ना, कधी कधी आपल्याला शिकलेले असतो पण ऐन वेळेला कधी कधी आपला तोल जातो. तर ती म्हणते बरं झालं तुम्ही सांगितलं, त्यामुळं पतीशिवाय किंवा पतिसेवेशिवाय दुसरं कोणतंही श्रेष्ठ तप नाही. सावित्री, आता उदाहरणं दिलीत सगळी आपल्याला जी माहिती आहेत, अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी ही आपण पंच म्हणतो श्रेष्ठ स्त्रिया, पण तिनं आठवण करून दिली. सावित्री पतीची शुश्रूषा करूनच श्रेष्ठ होऊन स्वर्गात गेली. सावित्रीने सुद्धा केवढं खडतर व्रत केलेलं होतं आणि ती सगळ्यांना पूजनीय ठरली. तशीच अरुंधती, आता समर्थांनी अरुंधतीचा उल्लेख केलेला. अरुंधती म्हणजे वसिष्ठांची पत्नी, ती सुद्धा पतिसेवा करतच स्वर्गाला गेली. आणि आर्या भगवती, सर्व स्त्रियांमध्ये श्रेष्ठ अशा स्त्रिया पतिसेवा धर्म पाळूनच स्वर्गाला गेलेल्या आहेत. ह्या सगळ्या श्रेष्ठ स्त्रियांचा तिनं उल्लेख केला. आणि सगळ्या श्रेष्ठ स्त्रियांमध्ये स्वर्गाची देवी रोहिणीसुद्धा, रोहिणी नेहमी चंद्राबरोबर तिचा उल्लेख केला जातो, तर तीसुद्धा पतिसेवेच्या प्रभावामुळंच चंद्राशिवाय क्षणभरसुद्धा राहत नाही, म्हणजे सतत त्याच्या सहवासात ती राहतेच. अशा प्रकारे दृढतापूर्वक पातिव्रत्य धर्माचं पालन करणाऱ्या या सगळ्या बऱ्याचशा साध्वी स्त्रिया आपल्या गुणकर्मांच्या बळानं देवलोकात राहून एक आदर प्राप्त करतात. देवांनासुद्धा या स्त्रियांबद्दल आदर वाटतो. आता इथे समर्थांनी अरुंधतीचा उल्लेख केला आणि ह्याच्यामध्ये वाल्मिकी रामायणामध्ये सावित्री पती शुश्रूषाम कृत्वा स्वर्गे महीयते तद्देवावरुंधती, नाही हे रामायणातलंच आहे, समर्थांच्यातलंच आहे. सावित्री पती शुश्रूषाम कृत्वा स्वर्गे महीयते तथा वृत्तिश्च याथा त्वं पती शुश्रूषया दिवम. इथे त्वम म्हणजे ती अनसूयेला म्हणते की अरुंधतीच्या ऐवजी तिने स्वतः हिला जास्त महत्त्व दिलेलं आहे. तर मी हा विचार केला की असा शब्दभेद का दिसतो आपल्याला. समर्थांनी अरुंधतीचा उल्लेख केला असेल आणि इथं तिनं फक्त म्हणजे वाल्मिकी रामायणाच्या ज्या प्रती आहेत तिथे अनसूयेचा उल्लेख आहे. कदाचित समोरच्याचं महत्त्व पटल्यामुळेही असेल, पण मला असं वाटतं की श्रीराम हे त्यांच्या कुळाचे वसिष्ठ हे पुरोहित होते आणि त्यामुळे त्यांची पत्नी अरुंधती, तिच्यामुळे त्या दोघांमुळं त्यांना एक चांगलं मार्गदर्शन मिळून त्यांचं आचरण चांगलं झालेलं आहे. आणि हे सीतेनं ऐकलं असेल म्हणून कदाचित समर्थांना अरुंधतीबद्दल जास्त महत्त्व वाटलं असेल. एक जाता जाता मला वाटलं म्हणून सांगते, कदाचित तसंही नसेल. त्यांनी पण लिहिताना जे त्यांनी भेद केलेले आहेत ना, हे जाणीवपूर्वक काहीतरी त्यात म्हणजे लक्षात येतं आपल्या. आता सीतेच्या या वचनानं मी जे म्हटलं तसं अनसूया अतिशय हर्षित झाली. आता ती दोन्हीकडं वेगवेगळे थोडे शब्द आहेत, पण तिला पटलं की ही सीता काही साधीसुधी नाही आहे, तिनं सगळ्यांचा अभ्यास केलेला आहे. आणि म्हणून ती म्हणते की तुझं बोलणं योग्यच आहे, तुझ्या बोलण्यानं मी अतिशय प्रसन्न झाले आहे. आता यापुढं मी अधिक काय बोलणार, सांग बरं, मी तुझी कोणती प्रिय गोष्ट करू किंवा तुला काय करू. आणि अनेक नियमांनी बद्ध अशा अनेक योगयुक्त तपांचं मी म्हणते आचरण केलेलं आहे. त्यातून दृढतया मला जे जे स्मरतं ते मी तुला ऐकवलं आहे.
तपश्चर्येचं दृढफळ किंवा दृढ बळ लाभलेली, धर्म जाणणारी अनसूया सगळं तिला म्हणते की मी आता तुला काय देऊ. ती आनंदित झालेली आहे. ते श्लोक खरं छान आहेत, पण आता मला वाटतं थांबावंच लागेल. तर तिचं ते कथन ऐकून सीतेला खूप आश्चर्य वाटलं आणि तपोबल संपन्न अशा अनसूयेला ती म्हणते की आता आणखी माझ्यासाठी काहीही करण्याची आवश्यकता नाही. सीतेनं असं म्हटल्यावर ती आनंदित झाली आणि आपल्याकडे बघा कुणी आल्यानंतर त्याचा जर छान आदर सत्कार केला, त्याला काही भेटवस्तू दिलं आपणहून इच्छेनं, तर तसं ती काय करते, लगेच तिच्या बोलण्यावर खुश झाली. फार राहणार नाही माहिती आहे म्हणून तिनं सुंदर असं तेजस्वी वस्त्र तिला दिलं, पुष्पहार दिलेत, लगेच तिनं सज्जच ठेवलेलं आहे बघा तिच्याकडे. सुंदर सुंदर अलंकार दिले आणि महत्त्वाचं काय तर हल्ली जे सगळे उटणी वगैरे आपण दिवाळीत लावतो तशी उटणं तिनं दिलेलं आहे, उटी दिलेली आहे. ती उटी ती म्हणते की तुला आता तू वनातनं फिरणार आहेस, तू तुझं शरीर तुझं हे तेजस्वी राहावं म्हणून ही उटी आहे आणि ही तू सदैव आपल्या अंगाला लावत राहा. असं सगळं सुंदर तेजस्वी अशी ती उटी दिली, वस्त्र दिली, अलंकार दिले आणि विष्णूला जशी लक्ष्मी तशी तूही आपल्या रूपानं पतीला प्रसन्न करशील. सुंदर सुंदर वस्त्रावरणांनी सुंदर सुंदर वस्त्रभूषणांनी तू आपलं रूप हे सदैव खुलवशील. आवाज येतोय ना? मैथिलीनंही अतिशय आनंदानं अनसूयेचं हे आनंदपूर्वक दिलेलं सगळं स्वीकारले. एखादी म्हणली तर मला काय करायचं आता वनात, याचा काय उपयोग आहे, असं नाही. ती इतकी लीन आहे आणि तिला त्या गोष्टीचा आनंद झाला. आपल्याला असं कोणी प्रेमानं दिलं की असं वाटतं ना, किती प्रेमाने दिले हो, किती छान वाटते. तर हे सगळं तिनं हे केलेलं आहे आणि ती म्हणते की अब्रवीच्चापि सफलम हर्षम सीते करोम्यहम, जे मी आत्ता सांगितलं ते की मला खूप आनंद झाला आहे, मी आता तुझ्या आवडीच्या सगळ्या गोष्टी करते. इदं दिव्यांबरं माल्यं वस्त्राण्याभरणानि च अंगरागंच गृहीष्व महार्हं च अनुलेपनम. अनुलेपन किती सुंदर असायचं पूर्वीच्या काळी. हल्लीच्या साबणा बिबणांपेक्षा हे उटी हा प्रकार छान होता. मया दत्तमिदं सीते भूषणैरपि शोभितं अंगरागंच वैदेही महार्हमनुलेपनम. वाल्मिकी रामायणात ते तसंच म्हणले. मया दत्तमिदं सीते तव गात्राणि शोभयेत. तुझे अवयव छान असे सुंदर दिसतील ग, आणि म्हणून अनुरूपमसंक्लिष्टम नित्यमेव भविष्यती. हल्ली क्रीम बीम भरपूर निघालेले आहेत, आपल्याला माहिती नाही, पण ते सगळं तिनं स्वीकारलेलं आहे. मला खरं अजून एक पुढचा एक सर्ग असा घ्यायचा होता, पण वेळ संपत आलेली आहे, त्यामुळं फक्त सुरुवात करून देते की आता ती अनसूया तिला काय म्हणते की अगं तू सगळं छान मला सांगितलंस बरं का, पण तुझं जे स्वयंवर झालं त्याबद्दल आणि तू रामाला मिळवलंस त्याबद्दल मला थोडंसं काहीतरी माहिती आहे, पण तू जरा मला सविस्तर सांगतेस का. आणि तपोवनातली ती अनसूया सीतेला बोलकं करते. आजच मी आमच्या जाऊबाईंशी बोलत होते की सीता बोललेली फक्त या सर्गामध्ये आहे. आता पुढे सीतेचा सगळा वनवास ती शांतच आहे, पण आता ती जी काय बोलते ती आता आपल्याला पुढच्याच वेळेला बघूया. आणि ती सगळी स्वयंवराची इतकी छान माहिती समजावून देते. चालत असेल पण नको, इथेच थांबलेलं बरं आहे. आणि मग तिनं ती स्वयंवराचा सगळा आढावा इतका छान तिला सांगितलेला आहे, खूप सुंदर. राम आले आणि मग ते, पण पहिलं जे आपण अयोध्या कांडात आपलं बालकांडात पाहिलेलं आहे रामसीतेचा विवाह, त्याचं वर्णन आणि आता पुढे ह्या अरण्यकांडात आलेलं वर्णन यात थोडेसे भेद आहेत, ते आपण पुढच्या वेळेला पाहूया. फारसं त्यामुळं गीतं वगैरे आपल्याला काही आज घेता आलेली नाही, तर स्वयंवर झाले सीतेचे हे एक ओळ का विना म्हणायची होती, पण आता आकाशाशी जुळले नाते धरणी मातेचे आणि स्वयंवर होणार, आता होणार म्हणायचं आपण. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, हा अनुभव आपण पुढच्या वेळेला घेऊया. सगळ्यांनी मन लावून इतकं छान ऐकलत, त्याच्यामध्ये माझं काहीच नाही आहे. समर्थांची सगळी रचना, लिहिण्याचं त्यांचं कौशल्य, मुख्य पहिलं वाल्मिकींचं आणि
सगळे ऐकणारे आणि ही सगळी व्यवस्था करणारे आपले मुख्य म्हणजे भोंग काका. बाबांची तर आठवण येतेच की बाबांनी इतकं आपल्याला, त्यांना हे रामायण फार आवडायचं, त्यामुळं त्यांच्या चरणी पण आपण नतमस्तक होऊया. पुन्हा एकदा सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करते आणि श्रीराम श्री समर्थ यांच्या चरणी हे आजचं पुष्प अर्पण करते. जी अपूर्णता असेल ती मला माफ करावी, क्षमा करावी. धन्यवाद.